मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अस्मिता आता अर्जुन आणि सायलीच्या गादीखाली पाहतच की नक्की काहीतरी असा पुरावा आज मिळालाच पाहिजे. पण आता कल्पना तिला म्हणते, तू गादीखाली काय पाहतेस ग? तेव्हा अर्जुनला सवय आहे ना अशा महत्त्वाचे पेपर गादीखाली ठेवायची. तेव्हा मी म्हटलं काही सापडते का पाहू, असं अस्मिता आता उत्तर देते. इकडे प्रताप हा अर्जुन आणि सायलीला म्हणतो, गेल्या वर्षी कल्पना माहिती आहे ना, अश्विनची रूम साफ करायची जेव्हा तिच्यावर वेळ आली होती तेव्हा कपाटातील पेपर ना पेपर तिने काढला होता. असं वाटलं होतं जसं काही वादळ आलं होतं, कारण ती कोपरा ना कोपरा स्वच्छ करून टाकते. तुला तर माहीतच असेल. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो मला माहीत आहे. तेव्हा आता सायलीला समजतं की आई तर आमच्या रूममध्ये गेले आहेत, त्याचबरोबर अस्मिता सुद्धा. म्हटल्यावर काही खरं नाही. तर अर्जुन सुद्धा ह्याच गोष्टीचा विचार करतो. प्रताप म्हणतो, अरे मी बोलतोय त्याकडे लक्ष दे, आणि मी काय तुमच्याबरोबर बोलत बसलोय. अश्विनची रूम अजून साफ करायची नाही तर पूर्णाईंचा मला ओरडा खावा लागेल, असं म्हणून आता तो लगेच तेथून जातो. तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे पाहतात. तर इकडे कल्पना आणि अस्मिता या दोघीही आता साफसफाईला लागतात. प्रत्येक फाईल ना फाईल त्या दोघीही अगदी स्वच्छ करत असतात. इकडे आता अर्जुन सायलीला विचारतो, तुम्ही ती डायरी कुठे ठेवली आहे? तेव्हा सायली म्हणते, शेल्फमध्ये आहे. तर अर्जुन म्हणतो, माझी फाईलसुद्धा आता कपाटात आहे. तेव्हा त्या फाईलमध्ये नक्की काय आहे असं सायली विचारते. तेव्हा अर्जुन म्हणतो, आपले कॉन्ट्रॅक्ट पेपर आहेत. हे ऐकता सायलीला धक्का बसतो. तेव्हा ती म्हणते, तुम्हाला काय गरज होती हे कॉन्ट्रॅक्ट पेपर घरी घेऊन येण्याची? तुम्हाला सांगितलं होतं ना. अर्जुन म्हणतो, आता ते महत्त्वाचं आहे का? सायली म्हणते, चला ना मग पटकन, आईंची आपल्याला साफसफाई थांबवायला हवी, असं म्हणून आता ते दोघेही तेथून जातात. इकडे अस्मिताला ती डायरी सापडते. तर कल्पनाच्या हाती ते कॉन्ट्रॅक्ट पेपर लागतात. तेव्हा आता अस्मिताच्या हातात असणारी डायरी ती लगेच उघडून पाहते आणि लगेच वाचू लागते. तर कल्पनाच्या हातात जे कॉन्ट्रॅक्ट पेपर असतात ती ते वाचते. तेवढ्यातच अर्जुन आणि सायली तेथे येतात. त्यानंतर आता दोघेही खूप घाबरलेले असतात. त्या दोघांना काय करावं हे सुचत नसतं. त्यानंतर आता अस्मिता अर्जुन समोर जात त्याला म्हणते की मला संशय होता मम्मा, हे दोघेही फक्त नवरा बायको असल्याचं नाटक करतायत. तेव्हा आता रागातच कल्पना म्हणू लागते, अर्जुन तू एवढी मोठी माझी फसवणूक केली, तुला लाज वाटते की नाही? तू तुझ्या मम्माला फसवलं, घरच्यांना फसवलंस. गेले 7 महिने तुम्ही खोटे नवरा बायको म्हणून राहताय. मला लाज वाटते अर्जुन तुझी, असं म्हणून ती आता अर्जुनच्या कानाखाली मारते. तेव्हा सायलीला देखील धक्का बसतो. तर अर्जुन आता गालाला हात लावतो. सायली त्याला म्हणते, हो काहीतरी करा, दोघींच्याही हातात काय आहे पाहिलं का तुम्ही? पण हा सगळा काही अर्जुनचा भास असतो. सायली त्याला भानावर आणते. तर अर्जुन म्हणतो, विचार करतोय काय करायचं ते मी. तेव्हा अर्जुन आता खूप पाय दुखण्याचं नाटक करतो आणि जोरात खाली पडतो. सायली म्हणते, आता तर ठीक होतात, लगेच अचानक काय झालं? अर्जुन म्हणतो, अचानक धावत आलो ना आपण, मग पाय बेंड झाला. तेव्हा आता अस्मिता आणि कल्पना या दोघीही खूप घाबरतात. त्या म्हणतात, काय झालं अरे अर्जुन, आता तर ठीक होता ना तू? तेव्हा आता तो म्हणतो, अचानक पाय बेंड झाला, खूप दुखतंय, असं म्हणून आता तो खूप दुखण्याचं नाटक करू लागतो. सर्वांनाच तो घाबरवून टाकतो. सायलीला इशारा करून त्या बेडवरच्या फाईल उचल असं तो म्हणतो. पण आता सायलीचं लक्षच नसतं, कारण सायली ही त्याच्या पायाकडेच पाहत असते. तुमचं खूप दुखतंय का असंही विचारते. तेव्हा पाय खूप दुखतोय, मला चालताच येत नाही, याची अर्जुन खूपच ॲक्टिंग करत असतो. तेव्हा ते आता कुणालाच समजत नाही. सायलीला तो इशारा करून सारखा सांगत असतो. पण सायली म्हणते, मी तुमच्या पायाला मलम लावून देते. तेव्हा अर्जुन पटकन तिचा हात ओढतो आणि तिला जवळ घेत आणि तिला इशारा करून म्हणतो, बेडवर काय आहे ते अगोदर पहा. तेव्हा सायली आता खूपच घाबरते. त्या फाईल ती पटकन घेते. तर अर्जुन म्हणतो, आत आत. तेव्हा आता आत म्हणजे काय असं कल्पना विचारते. तेव्हा तो म्हणतो, अगं मम्मा आत खूप दुखतोय. अस्मिता म्हणते, अरे काय रे, तुझं ना कामच असं असतं. तेव्हा आता अर्जुन इशारा करून आतमध्ये फाईल ठेव असं सायलीला सांगण्याचा प्रयत्न करतो. सायली पटकन कपाटात त्या फाईल ठेवते. अर्जुन एकदम रिलॅक्स होत म्हणतो की आता सगळं व्यवस्थित झालं, म्हणून आता तो मोकळा श्वास घेतो. तेव्हा सायलीच्या देखील जीवात जीव येतो की बरं झालं ती कॉन्ट्रॅक्ट पेपर आणि ती फाईल अस्मिता आणि आईने पाहिली नाही. नंतर अस्मिता म्हणते की काय रे, अचानक कसं झालं होतं तुला हे? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही अजून दुखतंय थोडं, असं म्हणून तो आता उभा राहतो. तेव्हा अस्मिता पुन्हा म्हणते, काय रे, अचानक कसं बरं झालं? तेव्हा आता कल्पनाला तो म्हणतो, मम्मा अगं राहू देत गं, माझं थोडं दुखतंय, मी इथेच पडतो जरा.
तेव्हा कल्पना म्हणते नको रे, थोडी साफसफाई राहिली आहे, मी इथे साफसफाई करते, तू खाली जाऊन पड. अर्जुन म्हणतो की नाही, मला माझ्या बेडवरच पडायचे. असं म्हणून तो आता कल्पना आणि अस्मिताला तिथून जायला सांगतो. कल्पना म्हणते अरे साफसफाई राहिली आहे. तर आता तो म्हणतो की नाही, सायली करेल ना. तेव्हा सायली देखील म्हणते आई ऑलरेडी खूप केली आहे तुम्ही साफसफाई, मी करते आता. तर अस्मिताच्या हाती काहीच न लागल्यामुळे तिचाही मूड ऑफ होतो. ती सुद्धा कल्पनाबरोबर तेथून जाते. तेव्हा हे दोघेही पटकन दार बंद करून घेतात आणि एकमेकांकडे पाहत मोकळा श्वास घेतात. तर इकडे कुसुम, नागराज आणि राकेश हे तिघेही किचनमध्ये असतात. तर आता कुसुम काय काय फराळ बनवायचा हे सगळं राकेश आणि नागराजला सांगत असते आणि म्हणते दरवर्षी प्रतिमा वहिनी खरंच खूप फराळ बनवायच्या आणि एकट्याच बनवायच्या, त्यांना कुणाची मदत घेतलेली सुद्धा आवडत नसायची आणि त्या ह्याच सोरा वापरायच्या, त्यामुळे मी हाच सोरा वापरणार आहे. तेव्हा आता प्रतिमा वहिनी कोणता पातेलं वापरायची ते पातेलं सुद्धा घे ना, असं नागराज टोमणा मारून तिला म्हणतो. तेव्हा ती म्हणते हो, त्या जी भांडी घ्यायच्या ना तीच मी भांडी घेणार आहे. तेवढ्यातच आता रविराज आणि प्रिया हे दोघेही तेथे येतात. ते आल्याबरोबरच तुम्ही पण सर्वांनी मिळून जशी घराची साफसफाई केली त्याच प्रकारे तुम्ही आता सुमन काकीला फराळ करू लागणार आहे का, असं नागराज राकेशला आता प्रिया टोमणा मारून म्हणते. तेव्हा ते दोघेही म्हणतात तसं नाहीये, आत्ता वेगळं आहे काहीतरी. तर आता रविराज म्हणतो नाही तन्वी, आत्ताचा फराळ सगळा तूच करणार आहेस, प्रतिमाची आठवण म्हणून, कारण प्रतिमाच्या हातची चव देखील तुला असेल ना. तेव्हा आता नागराज म्हणतो किती वर्षांनी प्रतिमा वहिनीच्या हातची चव आता या फराळाच्या रूपात मला चाखायला मिळणार आहे. तेव्हा आता प्रिया रागातच त्याच्याकडे पाहू लागते. तर सुमन म्हणते तुला लागणारच सर्व साहित्य मी बाहेर काढून ठेवलंय, आता आम्ही तिघेही मार्केटमध्ये जाऊन येतो, तोपर्यंत तू आता फराळ बनव, चालेल ना तन्वी. तेव्हा प्रियाचाही नाईलाज होतो, तिला होच म्हणावं लागतं. तर रविराज म्हणतो मी येईपर्यंत एकतरी पदार्थ झाला पाहिजे. तेव्हा प्रिया हो म्हणते आणि नागराज व राकेशकडे रागात पाहत आता ती कामाला ती म्हणते तर सुभेदारांचा अर्जुन हवा होता, पण ह्या किल्लेदारांचा सोऱ्या हातात घ्यावा लागतोय. ह्या नागराज आणि त्याच्या पिल्लाने मला चांगलंच कामाला लावलंय, या दोघांकडे बघायलाच हवं. अर्जुन बरोबर माझं लग्न लावून देणार असं अमिषही दाखवलं, या दोघांकडे आता मी पाहतेच, असं म्हणून ती आता कामाला लागते. तर इकडे अर्जुन हा बेडवर बसलेला असतो, तर सायली साफसफाई करत असते. तेव्हा तो म्हणतो की बरं झालं आज थोडक्यात वाचलो. सायली म्हणते सर तुम्ही खरंच खूप हुशार आहात हा, तुमची हुशारी म्हणजे त्याला तोडच नाही. तेव्हा अर्जुन आता सायलीच्या तोंडून कौतुक ऐकून अर्जुन आता सायलीला कॉलेजमधील किस्से सांगायला लागतो. म्हणतो माझा मित्र होता ना, कुठे काही प्रॉब्लेम झाला ना तर लगेच मला बोलवायचा आणि म्हणायचा अर्जुन अरे बघ ना आता तूच सॉल्व कर हे, मग मी लगेच असा एका चुटकीसरशी सगळे प्रॉब्लेम सॉल्व करायचा, असं म्हणून तो आता पुढे सांगू लागतो. सायली आता ते कॉन्ट्रॅक्ट पेपर कपाटातून काढते आणि भिंतीवर लावते. अर्जुन आता आश्चर्याने तिला विचारतो काय झालं, तुम्ही असं का केलं, अहो हे कुणी पाहिलं तर. तेव्हा सायली आता रागातच त्याला म्हणते मी तुम्हाला काय सांगितलं होतं, हे कॉन्ट्रॅक्ट पेपर तुम्ही ऑफिसमध्ये ठेवा. अर्जुन म्हणतो अहो तिथे खूप लाल रंगाच्या फाईल होत्या ना, म्हटलं मिक्स होईल म्हणून मी तिथे ठेवल्या नाहीत. तेव्हा आता सायली त्याच्यावर खूपच भडकते आणि म्हणते तुमच्याकडून अशी चूक होता कामा नये. अहो आई आपल्या नात्याच्या बाबतीत किती सिरियस आहे तुम्हाला माहीतच असेल, आणि आपल्या लग्नाच्या बाबतीत जर त्यांना असं अचानक समजलं तर त्यांच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं, असं म्हणून ती अर्जुनवर आता खूपच चिडते. अर्जुन गुपचूप आता ते पेपर काढतो आणि सायलीला म्हणतो की मी ठेवतो आता ऑफिसमध्ये. आता सायली रागातच तिथून जाते. तेव्हा अर्जुन म्हणतो मिसेस सायलींचं बरोबर आहे, इथे कुणीही पाहू शकतं. तर आता तो विचार करू सायलींची डायरी सुद्धा इथे बरंच होती, त्यांना असं सुनवायला हवं होतं मी, माझ्या कसं लक्षात नाही आलं काय माहीत. तेवढ्यातच चैतन्याचा त्याला फोन येतो आणि मधुभाऊंना दिवाळीला बाहेर सोडू शकतात असं म्हणतो. तेव्हा अर्जुन आता खूपच खुश होतो. मित्रांनो पुढील भागामध्ये सायली फराळ बनवत असताना कल्पनाला सांगते की स्वयंपाक करणाऱ्या बाईचं मन प्रसन्न असलं ना सगळं काही छान होतं. तेव्हा तू सेम टू सेम प्रतिमासारखी बोललीस असं कल्पना म्हणते. दुसरीकडे प्रतिमा आता फराळ घेऊन चाललेली असताना काही आता माणसं तेथे येतात आणि प्रतिमाच्या हातातून ती पिशवी घेतात. त्यातून आता सगळा फराळ खाली पडतो. तर आता ती मुलं म्हणू लागतात मला शंकरपाळी, दुसरा म्हणू लागतो मला चकली खायची आहे. तेवढ्यातच आता कुसुम तेथे येते आणि त्या मुलांना चांगलाच धडा शिकवते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.